शुभेच्छा व्यक्त करतो. मला वाटतं बलविंदर सिंग चौधरी यांच्याबद्दल खूप काही विजूनी सांगितलं, जगताभाऊंनी सांगितलं, आता विचार बोलले. तर त्यांच्याबद्दल बोलायचं असेल तर खूप काही आहे. म्हणजे जसं दत्ता म्हटलं की बॉस 8 वाजतील किंवा कधी 8:30 वाजतील. त्यांना जितकी विशेषणं द्याल तेवढी विशेषणं कमी आहे. मी तर त्यांना एक सगळ्यात छान असं विशेषण देईल, एक हॅपी मॅन म्हणून ते आपल्या ब्रँचला समोर टेबलवर असायचे. बघा, आपण एक हॅपी मॅन तो असा आपला असतो हॅपी मॅन, आणि त्यामुळे आपली प्रगती होत असते. तशी ब्रँचची पण प्रगती बलविंदर चौधरी सरांच्यामुळे आहे असं मला जाणून घ्यायचं एक वाटतं बोलते. दुसरं एक त्यांचं जे कौटुंबिक आयुष्य आहे अतिशय छान आणि चांगल्या पद्धतीचं आहे. म्हणजे इथे तर अजातशत्रू आहेतच ते. परिवारामध्ये सुद्धा बाबींशी पण त्यांनी कधी भांडण केलं असेल ते मला काही सांगता येत नाही. म्हणजे एकतर त्याबद्दलचं ट्रेनिंग बलविंदरकडनं एक आम्हाला घ्यावं लागेल किंवा आमच्या बायकांना त्यांच्या भांडणकडे पाठवावं. तर एक अजातशत्रू असे बलविंदर सिंग चौधरी, त्यांना जर आपल्याला विशेषणं लावायची असतील तर एक अतिशय उत्कृष्ट ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून ते पण काम बघतात. उत्कृष्ट मार्केटियर आहेत. LIC सारख्या संस्थेमध्ये गेल्या 32 वर्ष विकास अधिकाऱ्याचा रोल करणं सक्सेसफुली. कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ते कधीही 2 पावलं मागे आले नाही. ही सगळ्यात जमेची बाजू आहे. या अशा अवघड परिस्थितीत सुद्धा त्यांनी त्यांचं जे काम आहे अतिशय नेटाने आणि चांगल्या पद्धतीने पुढे नेलं आहे. कोणाकडून काम कसं करून घ्यावं हे बलविंदर सिंग चौधरी यांनीच हे करावं, कारण तो त्याचा एक रोल आपल्या बिझनेसचा एक त्याचा एक पार्ट आहे. तसंच शैक्षणिक पातळीवर सुद्धा ते बऱ्यापैकी फ्रंट लाईनवर आहेत. गुरु गोविंद सिंग स्कूलवर सुद्धा कोणाचे ॲडमिशन असो किंवा कोणाला जॉब जाण्याचं काम असो किंवा मध्ये आपला सोशल ॲक्टिव्हिटी त्यांनी तिथे केली तो एक भाग आहे. गुरुद्वाराचं तर ते नेहमी बऱ्यापैकी त्यांचं बघत असतो. आणि त्यांच्याबद्दलचे अपडेट्स आहे फेसबुकवर हे लाईव्ह असतात, कायम मिळत असतात. हा एक उल्लेख मला वाटतं तुम्ही करायला विसरला. फोटो काढत नाहीये तर ते लोकांपर्यंत पोहोचवायचं काम पण खूप चांगल्या पद्धतीत करतात. कदाचित टीव्हीपेक्षाही जास्त करत असतील. टीव्ही पत्रकार आहे नो डाऊट, पण बलविंदर चौधरी प्रकाशक आहेत चांगल्या प्रकारचे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रतिनिधींना पण त्यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे साथ दिली त्यांच्या या पूर्ण घडवघडीमध्ये. त्यांचे जे प्रतिनिधी आहेत नाव बोरसे सर आहे. बोरसे सरांना पण त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीत मोड करत एक चांगल्या लेवलला त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. आणि मुलींच्या बाबतीतही ते खूप समाधानी आहेत. त्यांनी संस्कार जे आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार केले मुलींवर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती गोष्ट ही की आजपर्यंत बलविंदर सिंग चौधरींचं कोणाशी वाद झालेला नाही. त्याच्याबद्दल त्यांना अतिशय जोरदार टाळ्या आपण पुढे त्यांनी असंच सतत व्यस्त राहावं. कारण रिटायर जरी झाले तर मी असं म्हणणार नाही की ते रिटायर झाले, कारण त्यांनी त्या इतर कामांमध्ये झोकून घेतलेलं आहे. ते काम पण त्यांचं नेटाने पुढे होत राहावं. त्याच्यासाठी आपल्या सर्वांची पण त्यांना काही मदत लागली तर आपण ती पूर्णपणे त्यांना करूया. त्यांचं आयुष्य, उत्तम आरोग्य या गोष्टी त्यांना सदैव मिळत राहतील. कौटुंबिक सुखही त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे मिळत राहावं. आर्थिक गोष्टीत विचार करायचा असेल तर आपल्या सगळ्या विकास अधिकाऱ्यांमध्ये बलविंदर सिंग चौधरी हे सगळ्यात सक्षम आहेत. अतिशय सुंदर पद्धतीचं प्लॅनिंग करून त्यांनी स्वतः एक उंची गाठलेली आहे. आणि आर्थिक स्थैर्य असेल तर मनशांती पण चांगली असते. तर यापुढे त्यांना अतिशय छान मनशांती, हॅपीनेस सतत कायम मिळव. आणि मगाशी जे मी सांगितलं तर क्लासला कदाचित मी तुझ्याकडे येईल किंवा मॅडमकडे माझ्या बायकोला पाहिजे. तर एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. मला परिचय द्यायचा असतं म्हणजे की साहेबांची जी एजन्सी आहे
बलवीर सिंग चौधरी 1961 की त्यांनी 1991ला केलं आणि 1992ला मला एजेड म्हणून रिक्रुटमेंट 1539193 माझा कोड होता. म्हणजे मनमाडून आम्ही ट्रान्सफर झालं सरांकडून घालून मागे आजच्या DO आजच्या एजेड मिळण्याचे आजच्या एजेडवरच्या गुरु मिळण्याचे शेवटी काय होणार पण माझ्या कंटिन्यू बॅटरी होत गेली 100 पोलीस मला. पण आज मी देणार होतो पण मी देऊ शकलो आणि ते खरंच आहे. पण बलविंदर सिंग चौधरीचा स्वभाव त्यांचं एक छोटंसं हॉटेल होतं नावावर हॉटेल चाचा देवगड त्यांच्या भावापासून माझी ओळख झाली आणि एवढी सुंदर ओळख झाली की शांतता कमिटीचे जे म्हणतो ना आपण सदस्य सगळ्यांनी सांगितलं तसा असावा स्वभाव. तर 1992 पासून मी एजंट म्हणून आहे. चांगल्या रूपाने मला सांभाळून घेतलेलं आहे. बऱ्याच प्रकारे मदत केली आहे. त्यामुळे मी आयुष्य स्वतःचं समाधानाचं जाऊ हेच करू प्रार्थना. मित्र सर्वांनी माझ्या 24 सालांच्या अनेक आठवणी सांगितल्या. म्हणजे माझ्याही जीवनात काही त्यांच्या आठवणी होत्या. त्या थोडंसं वेगळ्या होत्या. मी बारामतीहून 3 वर्षापूर्वी बदली त्याच्या 1 वर्ष आधी फॅमिली शिफ्ट केली. मुलाचं ॲडमिशन होतं. मी वैयक्तिक बलविंदर सिंग चौधरी यांना काही ओळखतही नव्हतं. पण तुम्ही ब्रँचमध्ये फक्त ब्रँच मॅनेजर सरांना फोन केला. बलविंदर सरांना तो फोन दिल्यानंतर त्यांनी फक्त एकच सांगितलं सर हो जाएगा. त्या ॲडमिशन कुठे झालं काय झालं म्हणजे या गोष्टी मदत करण्याची जी वृत्ती होती. आत्ताच मागच्या 4 महिन्यापूर्वी सुद्धा जोसे मॅडमच्या मुलीचं सगळीकडे त्यांनी तपास केला. तिथूनही रिस्पॉन्स होता. आणि मोहित सिंगमध्येही स्वतः जाऊन आल्याबरोबर त्यांनी सुद्धा मी सांगितलं परंतु यांनी सांगितलं की 100% होईल. या दरम्यान बलविंदर सिंग गोव्याला गेले. कोणाचं लग्न वगैरे होतं तिथे. आम्ही तिथे फोन करून 2-3दा त्रास दिला पण त्यांनी सांगितलं सर तुम्ही निश्चित मॅडमचं काम 100% होणार आहे. म्हणजे झालं. म्हणजे जो विश्वास टाकला आपण मित्र हे मदत करण्याची जी वृत्ती होती खूपच सुंदर होती. आणि कोणी उल्लेख केला की कुठे फिरायला जायचं असेल तर एकदा त्यांना भेटून घ्यावं. आम्हीही जम्मू काश्मीरला गेलो. येताना अमृतसर जायचं होतं. अमृतसरची सगळं त्यांनी असं प्रकारे समजून सांगितलं की मनात एक नकाशा पूर्ण झाला की आपण कुठे काय घ्यायचे कुठे खायचं आहे कुठे चांगले पदार्थ मिळतील कमी क्वालिटीचे आपल्याला आवडतील तिथे ते नाव त्या माणसाला नुसतं त्यांचं नाव सांगितल्यानंतर सगळं ते कोचर म्हणून एक हळद मार्केट आहे तिथे सुद्धा नुसतं यांचं नाव सांगितल्यानंतर सगळं रेडीमेड आणि सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आणि सगळ्या त्या गावाचा त्या अमृतसरचा नकाशा सुद्धा त्यांनी सांगितलं सर वो रिक्शा में भी मत बैठो अब शॉर्टकट से जाएंगे तो मंदिर में से डायरेक्ट वो दुकान में जाएंगे और त्या दुकानदाराचं पण त्यांच्यावरती इतकं प्रेम की आम्हालाही ती VIP ट्रीटमेंट मिळाली. अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगण्यासारख्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कधीही ते आल्यानंतर जर प्रसन्नता व्हायची कधी आल्यानंतर येणार हात मिळवणार हाय आले करणार सही करताना सुद्धा त्यांचा एक वेगळा हे होतं. कोणी एजंट आल्यानंतर अजून काय आपल्याला मिळवता येईल LICसाठी आपल्या संस्थेसाठी ही एक चांगला गुण त्यांच्याकडून होता की जेही होत नाही. आज शेवटचा दिवस होता मित्रांनो. जवळ आज 8 पॉलिसी कंप्लीट केलेल्या ते हायस्ट होते आतापर्यंत. म्हणजे जाताना सुद्धा आपल्या कामाची छाप सोडून गेले. एक सुंदर व्यक्तिमत्व नक्कीच त्यांच्या रिटायरमेंटनंतर आपल्याला आठवण येत नाही. तर तुम्हाला गॅरंटी आहे सगळे बहुतेक लोक इथले आहेतच ते नेहमी आपल्या संपर्कात असतील. परंतु यांचं पुढचं आयुष्य त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी जेही बाकी असेल त्यांनी ती सुरुवातसुद्धा चांगली केलेली आहे. त्यांना पर्यटनाची चांगली आवड आहे. आणि जे कोणी मी बोलून दाखवलं की आजपर्यंत त्यांनी कुटुंबासाठी केलं. परंतु ते मित्रांनो या संस्कार असतात. आत्ताच 2 महिन्यापूर्वी बहुतेक मुलीनेच त्याचं सगळं बुकिंग करून लडाख वगैरे ती सुंदर ट्रीप आयोजित केली. तिथून आल्यानंतर सुद्धा ते आले. त्यांना माहिती आहे की हे पण कुठे जात असतात ते सर इसका नंबर ले लो इसके बाद इसको कॉन्टॅक्ट करना है बहुत अच्छी सर्व्हिस है. एकदम या सगळ्या गोष्टी ती इतंभूत माहिती देत असायचे. आणि नक्कीच जो सगळ्यांनी विश्वास करून दाखवला की आता कुटुंबासाठी जर त्यांनी केलं तर त्यांनाही कुटुंबासाठी वेळ द्यायचा आहे. समाजासाठी ते नेहमीच वेळ देत असतात. परंतु त्याबरोबर जे काही बाकी असेल कुटुंबासाठी ते नक्कीच ते करतील. आणि एक चांगलं आणि आपण बघतोय ते नेहमी बोलताना भरपूर दोन्ही मुलींबद्दल भाभींबद्दल आणि आपणही आजही अनुभव घेतला आणि परवासुद्धा सगळ्यांनी अनुभव घेतला. हॉटेलमध्ये जे त्यांनी आपल्याला स्नेहभोजन दिलं त्या दिवशी सुद्धा सगळं कुटुंब असं हसतमुख सगळे दुसरे बलविंदर सिंग नाही. म्हणजे एक ते गुपित असतं की
आपण जे म्हणतो एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो. भाभीजींचा सुद्धा स्वभाव असा सगळ्यांना असं खूप वाटला आणि अशा या कुटुंबामध्ये ते आता पूर्ण वेळ देतील आणि आपल्या कुटुंबासाठी अनेक गोष्टी ज्या बाकी असतील त्यांच्या त्या होतील त्यांना उर्वरित आयुष्यासाठी. आणि जो उल्लेख केला सगळ्यांनी की त्यांना मध्यंतरी काही आरोग्याची काही हे होते, परंतु त्यांच्या याच्यात कुठेही जाणवलं नाही मित्रांनो. मी म्हणजे 3 वर्ष मला काल पूर्ण झाले या ब्रँचला, कुठेही जाणवलं नाही 3 वर्षात की त्यांना आरोग्याचा काही प्रॉब्लेम असेल. म्हणजे या गोष्टी थोड्याशा बाजूला सांगून ते पुढे जात राहिले मित्रांनो. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी प्रयत्न नक्कीच केला आणि खूप चांगलं काम आणि एक अभिमानाची गोष्ट या ब्रँचमध्ये या वर्षी रिटायर होताना ते जवळजवळ 4 महिने प्रीमियम बेसिसवर पहिल्या क्रमांकावर ते आज सुद्धा 3 क्रमांकावर रिटायर होत आहेत. त्यांना मी माझ्या वैयक्तिक शुभेच्छा देतो. त्यांना चांगलं आणि आरोग्य लाभो या शुभेच्छा. धन्यवाद. Respected person of the rise, my friends, and our personality, Mr. and Mrs. चौधरी. तर आपण त्यांच्या परिवाराचं स्वागत करूया. आता सगळ्यांनी तुम्ही सांगितलं मी तर फक्त 6 महिने त्याच्यात जॉईन झालेली आहे, पण त्यांनी 32 वर्ष मार्केटिंग ऑफिशियल म्हणजे मार्केटिंग ऑफिशियलमध्ये काम करणं आणि सगळ्या आघाडीवर हे खरंच कौतुक आहे. त्यांनी ते 32 वर्ष केलं आणि त्याचा फायदा ते अजूनही त्याच्यानंतरही ते त्यांच्या एजंट्सना किंवा कोणालाही त्याचा किंवा पॉलिसी होल्डरला नक्कीच देतील ही आशा आहे. कारण त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की खूप सोशलिझमसुद्धा आहे, ते स्वतःला खूप ॲक्टिव्ह करतात, ते ॲक्टिव्ह ठेवतात. ते तर खूप कौतुक आहे. आम्ही नक्की तुमच्याकडून चांगलं शिकू, कारण आम्हाला अजूनही पुढे पुष्कळ जायचं. गुड विशेष आणि गुड हेल्थ. त्याच्याबद्दल एक सांगायचं राहिलं, तुमच्या आय कार्ड शिवाय कधीही LIC ते मला ऐकायचं. सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सगळे सहकारी आज आपण ज्यांना निरोप देतोय ते बलविंदर सिंग चौधरी आणि मी मनमाडपासून आम्ही एकत्र होतो. मनमाडला जेव्हा मी पहिल्यांदा बदलून आले नंदुरबार तेव्हा ते तिथे होते मनमाडला आणि तेव्हापासून आम्ही जवळजवळ बरोबरच आतापर्यंत काम केलेलं आहे. म्हणजे त्याच्यानंतर ते अंबडला आले, मी पण नंतर अंबड ब्रँचला आले. तर तेव्हापासून मी त्यांना ओळखते. खरोखर ते सगळे जसं म्हणतात की अतिशय सिम्पल म्हणजे आपण म्हणून डाऊन टू अर्थ मनुष्य की ज्याला कसलाही अभिमान नाही की मी कोणीतरी वेगळा आहे किंवा मी खूप काही काम करतो समाजासाठी किंवा असं काही त्यांच्या बोलण्यात कधीही आलेलं नाही. इतके त्याची संस्कृत व्यक्तिमत्व की ज्याच्यावर आपण सगळ्यांनी भरोसा टाकू शकतो. एकदा असंच झालं होतं, मी नाशिकहून मनमाडला जात होते कोणत्या तरी कारणाने आणि त्याचवेळी जे अपडाऊनवाले सगळे अपडाऊन नाशिकहून अपडाऊन करायचे त्या अपडाऊनवाले लोक पण माझ्याबरोबर होते. तर नेमकं त्या दिवशी मी तिकीट काढून सेकंड ACच्या डब्यात बसले, जनरलचं तिकीट काढून आणि तेवढ्यात TC आला, त्यांनी चेक केलं आणि माझं तिकीट जप्त करून घेतलं. तर मी आता एकदम घाबरले. मग मी त्यांनी पाहिलं बलविंदर सिंग चौधरींनी की घाबरलेले आहे की आता आपल्याला TC बाहेर गेल्यावर किंवा विचारलं तिकीट कुठे तर काय होईल. तर ते म्हणे की मॅडम तुम्ही घाबरू नका, तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला बरोबर पोहोचवते. की माझी त्यांच्या आठवण मला इतकं म्हणजे लक्षात राहिलं की इतकी घाबरली होती की आता काय करायचं. म्हणजे खरोखर आपण जे म्हणतो ना की ही मदत करण्याची उपजत वृत्ती असते त्या लोकांना, ते लोक खरोखर अतिशय मनमिळावू चांगले असतात आणि त्यांच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. आणि त्यांच्या मुली आणि त्यांचे मिसेस पण मला खरंच पाहिल्यावर असं वाटतं की खरोखर खूपच म्हणजे मनमिळावू आणि छान सुंदर फॅमिली आहे. तर अशा सुंदर फॅमिलीला मी खूप मनापासून शुभेच्छा देते. आणि त्यांनी जरी आता LIC सोडली असेल तरी ते समाजासाठी काम करणारच आहेत. त्यांच्या गुरुद्वाराचं काम तर ते अजून जोमाने करतील. प्लस आता त्यांना राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्रामध्ये पण बोलवलं आहे. तिथे आम्ही दोघे एकत्र काम करत होतो. राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्रामध्ये मी संस्कार वर्ग घ्यायची आणि ते कराटे शिकवायला जायची. तेव्हा मग मात्र मी त्यांना खूप आवडायची, कारण त्यांना पाहून मी एकदम त्याच्याशी बोलायची, पण ते माझा वर्ग घेऊन मी निघून जायची. फक्त मला माहिती होतं की ते कराटे ते घेतात, आपल्याला मारलं वगैरे ते काय
छान छान आठवणी. तुम्ही अजूनही काम करत राहा, ॲक्टिव्ह राहा आणि घराला पण वेळ द्या, पण त्याचबरोबर ॲक्टिव्ह पण राहा. म्हणजे माणूस जास्त छान उत्साही राहतं आणि ते उत्साही राहतीलच, कारण त्यांना मुळातच समाजकार्याची आवड आहे, त्यामुळे ते अतिशय उत्साही राहतील आणि मुली पण त्यांना साथ देतच आहेत आणि भावी पण साथ देतात. त्यामुळेच ते इथवर आले असं मी म्हणेन. की तर तुम्हा सर्वांमध्ये तुम्हाला सगळ्या फॅमिलीला माझ्या शुभेच्छा देते आणि माझे बोलू शकते. आपल्याला आता त्यांचा सन्मान करायचा आहे. मग नंतर आपले अध्यक्ष होते पण त्यांच्या फॅमिलीमधून जर कोणा काही बोलायचं असेल तर प्लीज पुढे. Ladies and gentlemen, today is a momentous occasion not only for my family but also who have gathered here at LIC. We bid farewell to my dad on his last day. It's an honor to stand here to express gratitude before you and appreciation for the dedicated service he has given to the company. Throughout my father's journey at LIC, he has shown his commitments and a remarkable work ethic. His passion for helping people securing their future has not only benefited countless policyholders but has also been an inspiration to all of us. But it's not just the professional achievement that makes the day-to-day special. It's countless stories. It's the management skill, caring nature, perfect planning. He is the one who has taught me work-life balance, because nowadays young generation cannot maintain work-life balance. So throughout his career he is available for family and service at Gurdwara, which has inspired me a lot. Today I am successful at my career at a very early stage, all because of my parents. I have been treated more of a son rather than a daughter. Today I am capable of many things because of them. His ability to build a relationship and a sense of unity within team is remarkable. Today we say goodbye to this chapter. I want to emphasize the impact that my dad has had on all of us. I have seen his struggle from doing up down from Nasik to Manmad. Commitment and excellence, his kindness has left an incredible mark on both his professional and his personal life. We as a family has watched him with admiration, pride, and we are deeply thankful for the sacrifices he has made in order to serve the people of this nation. As my father enters retirement, I know he will take the same dedication and passion into the new phase of his life. While he may no longer walk through this office doors every day, his legacy will live on the hearts of all who have had the privilege to work with him. On behalf of my family, I want to express heartfelt thank you to all the LIC family for your support and throughout my father's journey. It's your friendship and shared experience that have made this career so fulfilling. In the closing, I would like to offer a toast to my father, to his retirement and all adventures and relaxation that lies ahead. May the next chapter be as rich and rewarding once he leaves behind. Congratulations, Dad, and thank you for being part of this memorable. Thank you. Good evening, everyone. As many of you may know, I am the younger one. I am thrilled to see so many familiar faces gathered over here today as we celebrate my father's retirement. It's an honor to stand before you all and share a few words about the remarkable man who has shaped both my life and the lives of many others. As his daughter, I have been privileged to witness his unwavering commitment to both his profession and his family throughout the years. As my father, Balwinder Singh Chaudhary, bids farewell to his decades-long role as the dedicated development officer in LIC, we can reflect on the numerous lives he has touched and the countless hearts he has inspired. Your legacy at LIC will undoubtedly continue to inspire generations to come. Apart from his job, my dad is also really very strong and knows karate. Your passion for karate and your black belt achievement have shown me the power of discipline, teaching me to face challenges with courage and determination. But that's not all. My father loves for cooking has brought joy and warmth to our family.
where his culinary creations have always been the highlight of the evening. Moreover, his passion for gardening has not only added beauty to our surroundings, but also taught us the values of patience and nurturing. As you step into this new phase of life, I have no doubt that your retirement will be filled with endless joy and new adventures. Here's to my incredible father. May your retirement be as bright and fulfilling as you have made our lives. Thank you all for joining us in celebrating this momentous occasion. First of all, thank you for being here to celebrate my father-in-law's retirement. On behalf of our family, I want to express our heartfelt gratitude and for his years of hard work and dedication. That your wisdom and guidance will be invaluable. May your retirement will be with relaxation, endless adventure. Here's to a well-deserved rest. Congratulations. Today we gather here at the LIC office to celebrate a remarkable journey. My husband, 32 years of dedicated service. It's an honor to speak about a man who has not only been a loving father and husband, but also a committed professional. Throughout his career at LIC and 25 years of social service and good work, he has exemplified the values of integrity, hard work, and unwavering dedication. His clients and colleagues alike have always praised his exceptional work, ethic, and the trust he instilled in them. As a family, we have witnessed the countless late nights and weekends he spent ensuring the financial security of countless families. We have seen his passion for helping people achieve their dreams, whether it was providing for their children's education, securing their homes, or planning for a peaceful retirement. Today marks the end of his professional journey, but it's just the beginning of a new chapter. Retirement offers us a gift of time, and I know he will make the most of it by cherishing the moments with his family and pursuing his passion of cooking delicious food on behalf of our family and all those lives he has touched. I want to express our gratitude for his dedication and hard work. We are incredibly proud of his accomplishment and the legacy he leaves behind. May his retirement be filled with joy, relaxation, and the realization of all his dreams. Congratulations, my love, on a successful career at LIC. We look forward to the adventures that I am doing. Thank you. सक्सेसची कळली मग कुकिंग चांगलं करतात. कुकिंगला क्लास शाखाधिकारी शाळांमध्ये होतो